नमस्कार मंडळी, मी नीलिमा पटवर्धन आणि आज 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस आहे. त्यानिमित्त एक छोटंसं त्याच्याबद्दलचं सांगू इच्छिते. खेळ बुद्धीचा आणि बळ बुद्धीला. सुयोग्य रणनीती आणि चातुर्य यांचा योग्य मेळ घालून खेळला जाणारा खेळ म्हणजे बुद्धिबळ. आज जागतिक बुद्धिबळ दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. बुद्धिबळ हा खेळ मूळचा भारतीय. सुमारे 5,000 वर्षांपासून खेळला जातो. पूर्वी त्याला चतुरंग, शतरंज म्हणून प्रसिद्ध होता तो. त्यात अनेक अपप्रवृत्ती शिरल्यामुळे त्यावर निर्बंध घालण्यात आले. पुढे या खेळात अनेक बदल घडवून त्याचे बुद्धिबळात रूपांतर झाले. बुद्धिबळ हा खेळ 18व्या शतकापर्यंत जगभरात पसरला. बुद्धिबळाची रचना अशी केली की समोरच्या शत्रूची चाल आधीच लक्षात घेऊन योग्य ती चाल खेळावी लागते. बुद्धीचा कस लागतो. संकटाचा सामना करण्याची कल्पकता सुचते. बुद्धिबळाच्या खेळावर आज अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, परंतु पहिलं पुस्तक 1574 मध्ये प्रसिद्ध झालं. पुढे 18व्या शतकात ॲनालिसिस ऑफ चेस हे पुस्तक लिहिलं गेलं. विश्वविजेते विश्वनाथ आनंद यांनी 5 वेळा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव उज्ज्वल केलं. 18 वर्षीय बुद्धिबळपटू डी मुकेश यांनी भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी करून बुद्धिबळाच्या इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं आहे. तोच वारसा युवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हा तरुण पुढे नेत आहे. बुद्धिबळ हा खेळ जगातील सर्व वयोगटातील लोकांना आवडणारा खेळ. IQ लेव्हल तसंच सर्जनशीलता वाढवण्यास या खेळाची मदत होते. वाढत्या स्क्रीन टाईमच्या काळात या खेळाचे खूप मोठे फायदे आहेत. असा बुद्धिबळाचा डाव प्रत्येक खेळाडूला एक घर पुढे सरकवून आपल्या यशापर्यंत घेऊन जाण्यास मदत करो. त्यांनी बुद्धिकौशल्य वापरून विजयी व्हावं या आजच्या दिनी सर्व बुद्धिबळ खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.